आपलं सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि दुपारी 4 वाजता ही बैठक भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निवासस्थानी पार पडेल. या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानावरून झालेला वाद, वन नेशन वन इलेक्शन अशा विविध मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित आहे. त्या एनडीएच्या घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधण्यावरती सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा केली जाईल. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व नवनियुक्त मंत्र्यांची पहिली परीक्षा पार पडणार आहे. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी पहिलं टार्गेट दिलंय. प्रत्येक मंत्र्यानं आपल्याला खात्याचा 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन रेडी करून दाखवावा. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे आणि तो सादर करायचा आहे. ॲक्शन प्लॅन तयार केल्यानंतर त्यावरती तात्काळ कार्यवाही करत काम सुरू करावं असे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून दिले गेले. आणि 100 दिवसांनी ॲक्शन प्लॅनपैकी नेमकं किती काम झालंय याचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे पहिल्या परीक्षेत कोण कोण पास होणार आणि कोण नापास होणार याकडेही मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष असेल. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगलंय. आता पालकमंत्री पदाच्या वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावरनं राज्यातील मंत्र्यांमध्ये चढाओढही दिसतेय. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री पदावरनं मोठं विधान केलं. पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय तिघेजण मिळून घेतील. मुख्यमंत्री कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवत नाहीत, पण गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारायची आपली इच्छा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळे आता गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी. आणि राज्यातल्या महत्त्वपूर्ण जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरती महायुती सरकारमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशी चर्चा असताना गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरती राहण्याची आपली इच्छा असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी मत व्यक्त केल्यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गडचिरोली हा राज्यातला मागास भाग आहे. माओवादी प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीनं या जिल्ह्याला वेगळं आणि विशेष महत्त्व प्राप्त झालंय. देशात माओवादाची समस्या असताना या समस्येने ग्रस्त असलेला गडचिरोली जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे. विकासाच्या बाबतीत देशातल्या अति 25 मागास जिल्ह्यामध्ये समावेश असलेल्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. सुरुवातीला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःहून स्वीकारलं होतं. 5 वर्ष आबा गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यानंतर गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं. सत्यांतर झालं आणि परत सत्ता बदलल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे त्याच्यात सापडणार. तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. पाटील तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला तर यांना अवघड जाईल. तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल? मी आत्ता काय म्हणत नाही, पण एवढंच सांगतो, तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा मारावं कसं याला सुद्धा खूप किंमत आहे. त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही. संतोष भायांचं भयंकर आहे ते. इतका निर्गुणपणे खून या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झाला असं. त्याच्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत. अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय, मग जनता सापडी. तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच.
ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मध्येच पाहिजे. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. दादा, कोण वाचवते बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटतंय? आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय. सरकारमधला कोण वाचवत? अरे सरकारमधले वाचत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकारच त्यांचं आहे. दादा, जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसली, साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसली, संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला फोन करून सांगितलं, नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं, हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत. आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्यावर 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले. कोणाचा खून झालेला आहे, कोणावर 307 झालेली, कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या, कोणावरती बळच करायला लावलेले आहेत त्यांनी. म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले. कोणावर किती अन्याय झाला, कोणाचे पैसे दाबले, कोणाचे जमिनी दाबल्या, कोणाचे प्लॉट दाबले, हे सगळं बाहेर निघायला लागले. लोक स्वतःहून आता बाहेर पडला. आणि समाज लोकांनाही सांगतो, तुम्ही कोणत्या जातीचे असाल, जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा, सांगा. एसपींना त्यांना येऊन सांगा असे असे झाले, कसं काय कारवाई होत नाही बघू. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगतो, ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही. त्यांना एकालाही सोडू नका. ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडतील, जे पाठीमाग घालतील, कोण आमदार फेमदार मंत्री फंत्री त्याच्यात असं सगळे घाला. दादा, सुरेश धस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत. विधिमंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत. कसं पाहतात? तिथं समाजाचा, तिथं राजकारणाचा काय विषय? त्याच्यात राजकारणाचा विषय नाही. एक लेकरू गेलं, त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं, त्याच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभा राहणार. तो कोणत्या पक्षाचा असू द्या, नाही तर कोणाचा असू द्या, त्याशी देणं घेणं नाही. आणि 28 तारखेला मोर्चा आहे, त्याच्यात सुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं, कोणीच. कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे. बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. मग त्याचं राजकारण नको बघा. कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू. कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे, मी सत्ताधाऱ्याचा आहे, मी कसा जाऊ. एका लेकीनं हाक दिली, त्या लेकीच्या हाकेला ओ देऊ. 28 तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा. सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान करणार आहे? हे बघा, आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात, मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलं कीच बोलणार आहे. सरकार ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे. हा, पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार. मला आधी त्यांच्याशी बोलून द्या, मग आपला दणका पुढं असतो. परभणीच्या घटनेवर बोलणार तुम्ही मुख्यमंत्र्यांना? मग का नाही बोलणार? आणि मग कोणाशी बोलायचं? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू. आणि मग हे काय आलंय तिथं? हे कशाला आहेत? हे काय नुसते खुर्च्यावर बसायला येतो नाही, विमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला? हे प्रश्न गरिबाचे सोडावच लागणार आहे. आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला, मग त्यात शेतकरी असेल, दीनदलित गोरगरीब दलित बांधव असेल, त्याच्यात मुस्लिम असेल, त्यात वारकरी संप्रदाय असेल, त्यात हिंदू असो, कोणी असो, गरिबाच्या मदतीला मनोज जरांगे जाणार. नाही सोडलं की घोडे लावणार. धन्यवाद. त्याची व्हॅलिडिटी होत नाहीये. बोलतो मी सरकारला सांगितलंय. नाही पैशाची मागणी केल्यावर तो वाजवलाच. मग ज्यांच्या तक्रारी असतात त्यांनी आंतरवालीला फोन करून सांगा, त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो, त्याला सुट्टी नाही. पण सरकारला मी सांगितलंय सुद्धा की तुम्ही ते शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या आणि नोंदी शोधायचं काम तातडीनं सुरू करा. ज्यांचे प्रमाण